मी आत येऊ का? अगं ये ना राधा, ये 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 ये. अगं ये ये ना. काय झालं? ये राधा, ये बस. हा बोल ग, काय? हा काय झालं? बोल. काय? काय नाही. राधा, तुला सॉरी बोलायचं होतं. म्हणजे ते मगाशी रागाच्या भरात तुला जरा जास्तच बोलले. मला माफ कर. अगं आई ग, मला माफ कर. काय सॉरी वीर राधा? हा अगं तुला सांगते, तू लहान होतीस ना, चिडली रागावली ना, तर तुझा हा नाकाचा शेंडा एवढा लाल लाल व्हायचा. इतकी गोड दिसायची तू का माझं सोनू ते. हो. ही आहे का देवाची रूम? हा का? तू पहिल्यांदा आलीस? हे पण आहे का इथे? मग काय, हे असणारच ना. हा ना. अगं देवा तर काहीच आणत नव्हता, पण तुला माहितीये सत्या, पांडे, गब्बर मंडपात कसं देवापेक्षा कार्यकर्ते जास्त उत्साही असतात ना, तसं सत्या बोला, भाई तू असं कसं कुठं पण बसणार, मग तू इथे नाही बसला पाहिजे, तू हे सिंहासन घेऊन जा, याच्यावरच बस. पडून घेऊन आलेत, इथेच बसतो देवा. अच्छा, इथे बसतो का देवा? तो शेखर पण इथेच राहतो ना? हा का? अगं बाई, त्याचं काही सांगू नको. त्याला पण हेच आवडतं. इथंच बसतो, इथंच झोपतो, इथंच खातो. पण रूम थोडी लहानच आहे ना ग? लहान? अगं खुराड आहे हे राधा, फक्त तुझ्यासाठी. फक्त तुझ्यासाठी देवा या खुराड्यात राहतो. आज जशी तू या खोलीत आली आहे ना, एक ना एक दिवस तू नक्की आपल्या घरी परत येशील. अक्का, तू परत सुरू झालीस. अगं राधा, काय ग? हे बघ अक्का, आपण ना डील करूया. म्हणजे मी तुझ्यावर परत कधीच रागावणार नाही आणि तू मला परत घरी कधीच नाही बोलवायचं. कबूल? बोल हो की नाही. प्रॉमिस कर. बर बाई, कबूल कबूल कबूल. बरं चल अक्का, मी निघते. अगं थांब, देवा येईल, त्याला भेटून जा. नाही नाही नको, भेटू ना परत. चल बाय. अगं मला शिकव ना गिटार वाजवायला. अरे भावा, आपण जर तुला गिटार वाजवायला शिकवलं ना, तर आपल्या भेजेवर जे काय गिटार आहे ना, ते सगळं जायचं रे. अरे काय यार तू देवा. ए देवा, तू आलास ना, आता खूप धमाल येते यार. तू नव्हतास ना तर खूप पकायला झालं होतं रे. अरे भावा बस काय. मी जेव्हा पण कॉलेजमध्ये डिसेक्शन बॉक्स बघते ना, मला लगेच तुझीच आठवण येते. अरे तुम्ही आपल्याला एवढा मिस केला. अरे आपल्याला वाटलं की आपणच तुम्हाला मिस केलं का काय. पण देवा, तू 2 दिवस होतास कुठे? सोडणार नाहीये मी तुम्हाला. आपण असं काय श्रीखंड लय गोड आहे.
ते आपण ना जरा 2 दिवस बाहेर होतो. देवा एकटाच गेला होतास काय रे? नाही रे, आपण ना दोघं होतो. दोघं? नाही मग दोघं म्हणजे आपण आणि पार्टी. आणि त्या पण होत्या. त्या 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 कोण होत्या आणि कशा होत्या? श्याम गोड होत्या. लई गोड. अरे अरे म्हणजे पार्टी रे, जम गोड होती. बरं देवा मला एक सांग, कुठं बसल्या होत्या? हा अरे भावा, आता काय आपल्या मनात बसणार आहेत त्या? काय पण विचारतो. अरे गाडी त्यांची, त्या कुठे पण बसतील. आपण आपला ड्रायव्हर, आपण आपली गाडी चालवत होतो मस्त की. ए काय हे? आपण चालू यार, तुम्ही आपली शाळा घ्यायला लागला. अरे अरे थांब थांब, तुम्ही पण काय त्याची मस्करी करताय यार. तो बिचारा कामासाठी गेला होता, पिकनिकला नाही. शिट यार, वाट लागणार आहे आता, वाट. अबे सही घ्यायची होती ना जर्नलवर डीन मॅडमची. आता उद्या वाट लागणार आहे. डोंट वरी, मॅम पण 2 दिवस कॉलेजला नव्हत्या. एक मिनिट. डीन मॅम पण 2 दिवस कॉलेजमध्ये नव्हत्या आणि देवा पण 2 दिवस कॉलेजमध्ये नव्हता. काय 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 तुम्हाला काय बोलायचं काय? आपण डॉली बहीण बरोबर काय काय पण काय बोलता तुम्ही? हा म्हणजे ज्यानं कोणी ते पोस्टर लावलंय ना त्याने एकदम करेक्ट केलंय, करेक्ट. तुम्हाला म्हणून आपण सांगतो, आपण ना डॉली बहीण बरोबरच गेलो होतो बाहेर. पण काय झालं, त्यांच्या ड्रायव्हरचा लोचा झाला होता ना, म्हणून आपण ड्रायव्हर म्हणून गेलो होतो. हा, बाकी काही नाही. लोचा झाला होता की मुद्दाम केला होतास? अरे राधा, ये बस बस आपल्या सिंहासनावर बस. सॉरी, माझा फोन राहिला होता, तो घ्यायला आले होते. तुझा फोन इथे कसा? का? मला इथे यायला बंदी आहे का? ही तुझी रूम आहे ना? बोल ना देवा, मी इथे येऊ नाही शकत का? नाही नाही राधा, तू या इथे कधी पण येऊ शकते. हा, गॉट युअर आन्सर मिस्टर कबीर. एनिवे, एन्जॉय युअर पार्टी. राधा तू पण थांब ना, पार्टी आता संपेलच. हा, पार्टी तो अभी शुरू हुई है. राधा काय हे आगे थांब, ये चेन्नई एक्सप्रेस थांब. काय काय शर्यत जिंकायला चालली काय? कसली शर्यत रे सत्या? तू बघितला नाही का? गाडीत उतरल्यावर आजची 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 करत आली ना. अक्का तुला काय घाई आहे एवढी? हा भाई, घाई तर असणारच ना. पार्टी म्हटलं ना, तिला दुसरं काय सुचतच नाही. हे बरोबर आहे गब्बर. जे आजपर्यंत अक्का कधी कुठे पार्टीला लेट झाली काय? आज तर प्रश्नच नाही. हे पण तिला ना भीती वाटते. कसली? ते पार्टीत आपण पोहोचलो आणि जेवायलाच काही नसेल तर? काय मुर्द्यांनो, अरे तुझ्यासारखे बकासूर बरोबर असल्यावर माझ्यासाठी कसं जेवण उरल? हा, हे अक्के पण ती काय करते तू? किती काय म्हणजे? अरे बायकांसारखी 4-4 तास झाले तुम्ही तयार होतात. हा शर्ट घाली, ते शर्ट घालू. अरे डोक्यावर 4 केस नाही तर आजच्या बँक पाडी, त्याच्या बँक पाडी. आणि एवढं सगळं नटून करणार काय? एक तरी मुलगी पटली आहे का तुम्हाला? बरोबर ना अक्का? सत्या बरोबर आहे. एकदम सेम टू सेम अक्का. करा, माझी नक्कल करा. खरं प्रेम आहे ना, माझी राधाच करते. हो, म्हणून एवढी घाई चालली राधाला भेटायची? नाही तर काय? अरे पांड्या, आपल्याला सांग, आपण एवढ्या वेळा जेलमध्ये गेलो, आपल्यासाठी कधी आणले का लाडू? इथे काय आणायची? त्याचा आणि भाकरी. एकदम बरोबर बोलला सत्या. रोज तुम्हाला एवढं चांगलं तुला करून खायला घालते, त्याचं काही नाही. अरे जरा त्या लेकरासाठी लाडू आणले तर तुमच्या डोळ्यात फुटताय ते. हे सत्या, राधाबाईसाठी आणले ना तिने. उगाच नजर नको लाव. हा, नजर नाही लावत, पण आपल्यासाठी कधी आणले का लाडू? सांग ना, आणला कधी डबा असा? हा सत्या बरोबर आहे तुझं. अख्ख्या राधासाठीच फक्त लाडू का? अरे कारण तर राधावर जास्त प्रेम आहे आपल्यापेक्षाही. बरोबर आहे, म्हणूनच ना तुमच्यावर बिलकुल प्रेम नाहीये. हा तर हवा खाऊनच वाढलाय. अरे तसं नाही अक्के, गब्बर तू कसा टेडी आणला तसा अक्केने लाडू आणले.
अरे पण तुला कसं कळलं मी टेडी आणलाय ते? अरे अख्ख्या जगाला माहितीये रे, तू आणून आणून काय आणणार, टेडीच आणणार. आता तू काय पांडे पेप्सी आणायला? म्हणजे पांढरीने पेप्सी आणली? हे काय अक्के असं सस्पेन्स उघडायचं नसतं ग. यांना बावळट गब्बर मुळे झालंय. माझ्यामुळे काय? मी बावळट असं तर बोललो नसतो काय सत्याने बॉबी आणली म्हणून? बॉबी अरे तुम्ही ना अरे तू हा पांडे अरे तुम्हा सगळ्यांना काय झालंय रे? तुमच्या पोटात ना काय राहत नाही. हा तुझ्या पोटात सगळं राहतो. मग उगीच नाही बाई आपल्याला त्याची सगळी सिक्रेट सांगत. अरे गप्प बसा. अरे आज चांगला दिवस आहे रे, उगाच कालवा करू नका रे. आणि अक्के राधाने स्वतःहून आपल्याला पहिल्यांदा भेटायला बोलवलंय. याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा दिवस तो कुठला? आई शपथ, राधाबाई कधी एकदा घरी येते ना असं झालं बघ. ए गब्बर, त्याच्यासाठी आपल्याला स्वतःहून अगोदर तिच्याकडे जायला पाहिजे ना. आपला इथेच काय टाइमपास चाललाय अक्के. चल चल. अरे चला पटकन, जी राधाबाई तिकडे कंटाळून बसली असेल पार्टी संपेला. चला पटकन चला. ए चला 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 चला, राधा वाट बघत असेल. टेन्शन नको घेऊ. आता राधा आज आपल्याला भेटणार आहे आणि उद्यापासून आपल्या बरोबर असणार आहे ती. सत्या हो बाजूला, मी पुढे जाते, या तुम्ही मागणं. ए गब्बर, ते आपले गिफ्ट घे गाडीत. चल 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 लवकर चल. चल चल. स्नेहा, सॉंग्स पाठवलीस का मला? मोबाईल चेक कर. थँक्यू सो मच यार. यु नो स्नेहा, तू आहेस म्हणून मला खूप रिलॅक्स वाटतं. सरळ सांग ना चहा हवाय, देते. एवढं मस्का मारायची काय गरज? स्नेहा, काय झालंय? मला काही नाही. हे बघ, मला चहा नकोय, पण तुला काय झालंय ते सांगणार आहेस का? कोणाला? हे बघ, ह्या रूम मध्ये आपण दोघीच आहोत, करेक्ट? नाही म्हणजे आपल्या मैत्रिणी येतात त्या पण कधीतरी, सो आपण इथे दोघीच राहतो, राईट? म्हणजे सेम. हे बघ, तू जे काही म्हणालीस ना ते मला काहीच कळलं नाही, माझ्या डोक्याच्या वरून गेलंय, बाउन्सर. त्यामुळे आता काय झालंय ते प्लीज नीट सांगणार आहेस का? काहीच नाही. आणि काही झालं असेल तर तुला का सांगू? कारण मी तुला सगळं सांगते म्हणून. खरंच? अगं ऐक ना. हे बघ राधा, मला तुझं काही ऐकण्यात ना अजिबात इंटरेस्ट नाहीये, किंवा तुझ्या कुठल्याच प्लॅन मध्ये मला काहीच इंटरेस्ट नाहीये. हो, अच्छा अच्छा, म्हणून तुला राग आलाय तर. कळलं तुला? तशी हुशार आहेस ग तू. पण राधा, तुझी ही जी काही हुशारी आहे ना, ती दुसऱ्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरेस्ट घालण्यात इन्व्हेस्ट करण्यापेक्षा ना जरा अभ्यासात इन्व्हेस्ट कर. हे बघ स्नेहा, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते, पण मी जे हे सगळं करते ना त्यामागे पण काहीतरी कारण आहे अगं. हे बघ राधा, तू विनाकारण काही करण्या इतकी मूर्ख नाहीयेस, आणि मी तसं समजण्या इतकीही मूर्ख नाहीये. मग मग काय? तू हे जे काही उपद्याप करतेस ना ते मला काहीच कळत नाहीये, आणि 1000 वेळा मी तुला तेच विचारून मला आता कंटाळा आलाय ग. सो मग तू प्लीज प्लीज स्नेहा, हे बघ, तू गैरसमज नको करून घेऊ ग, पण यामागे खरंच पर्सनल कारण आहे जे मी तुला आत्ता नाही सांगू शकत. पण ट्रस्ट मी, वेळ आल्यावर मी तुला सगळं खरं काही सांगेन. विश्वास ठेव माझ्यावर. हे बघ राधा, अगं मला सगळं मान्य आहे, तुझं पर्सनल नक्कीच काहीतरी असू शकतं. माझं या बाबतीत काहीच म्हणणं नाहीये. मग झालं तर? 1 मिनिट राधा, जशी तुझी पर्सनल लाईफ आहे त्याच्यात मी अजिबात ढवळढवळ करत नाहीये, तशीच तू सुद्धा देवाच्या लाईफ मध्ये ढवळढवळ करू नकोस असं मला वाटतं. बस, बाकी तुझी मर्जी. अरे यार, आता कसं समजवू तुला? त्याची काही गरज नाहीये. मी अनिताच्या रूमवर जाते, तुझं आटपलं की कळव. राधा, एखाद्या गोष्टीला चूक म्हणणं किंवा ती चूक ठरवणं हे खूप सोपं आहे अगं, पण ती चूक दुरुस्त करणं किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करणं ना हे खूप कठीण आहे. राधा, अगं तुटलेल्या गोष्टी जोडता येतात, पण त्याच्या खुणा घालवता येत नाहीत. त्या तशाच राहतात, कायमच्या.
एवढे खुश आहेत सगळे, पण आपल्याला ना काय बरोबर नाही वाटत आहे. आपलं मन आपल्याला काहीतरी वेगळंच सांगतंय. देवाने ना चला आपल्या मनाचा कधीच काय ऐकला नाही, तसा आज पण ऐकला नाही पाहिजे. आपले पंटर जे बोलतात ना तेच असू दे. आज पहिल्यांदा आपल्याला वाटतंय की आपण रॉंग आणि पंटर अक्का राईट असू दे. ए राधा, बाळ माझं ते कशी आहेस ग तू? मस्त तू कशी आहेस? मस्त ऐक, मस्त. ये नाही ते बस. हा बसते बसते. अगं तू फोन केला ना तर मी सगळ्यांना तयार केलं, सगळे आलोय आम्ही. बरं केलंय. हा, तुझी झाली ना तयारी? सगळी झाली तयारी मस्त. आम्हाला पण भेट ना. हा म्हणजे तुझ्याकडे वेळ असेल तर. हा हो हो, आज तुमच्यासाठी स्पेशली वेळ बाजूला काढून ठेवलाय. अगं, मग घरी चालला आपल्या. इथे काय, आपण घरी जाऊन सेलिब्रेट करूया. अरे हो, तुम्ही घाई नका ना करू. आज तुम्हाला सगळ्यांना मी ते पार्टीसाठी बोलवलंय की नाही, मस्त पार्टी एन्जॉय करा ना. उद्याच उद्या बघू. उद्या कोणी बघितलंय? तू देवा बाईला बोलवलंय ना? ए आबा इथे बाय, तू काय बाहेर थांबला? ये ना तू बाय. दादा बाईची रूप ना आपल्या. आला आला देवा आला. ऐका, मी काय म्हणते, तुम्ही उभे काय बसा ना सगळेजण. हा बस बस. देवा बस ना तू पण. आपण उभेच बरं आहे. बरं ऐका, मी तुमच्यासाठी चहा आणते पटकन. दूध तू घालवलं ना? हो अक्का, ते नवीन काहीतरी सुरू करण्याच्या आधी दूध ओतू घालवायचं शास्त्र असतं ना. ग माझे लेकरू ते. बघ बघ, पोरगी आपल्याला नाही विसरली. ए राधा, ते चहा राहू दे ना. काहीतरी झणझणीत चमचमीत खायला आण ना. काय सत्या? हो, मस्त झणझणीत आणि चमचमीत सुद्धा आहे. ए राधा, हे घे तुझ्यासाठी लाडू आणले. खूप दिवसात चांगलं कसं खाल्लं नसशील ना. ए गब्बर, तुझं ते टेडी दे ना राधाला. काय यार पांडे, मी बोललो का तुला पेप्सी दे म्हणून? तू तर ना सगळी वाटच लावतो. आपण सगळ्यांनी राधासाठी आणलंय ना, मी एकत्र देऊ ना. एक मिनिट, तुम्हाला इथे पार्टीसाठी मी बोलवलंय की नाही, मग तुम्हाला सगळ्यात आधी सरप्राईज मी देणार आणि मग तुम्ही द्या. ओके? राधा तू बोलशील तसं. थँक्यू आणि थँक्स टू यू टू. कारण का आजपर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप काही केलंय माझ्यासाठी आणि आज मी बोलवलंय म्हणून तुम्ही इथे सुद्धा आला. अगं राधा, काय बोलतेस तू? यू आर मोस्ट वेलकम. राधा आपण पण थँक्यू होतोय. अरे थांब थांब, मला थँक्यू बोलायची इतकी घाई नको करूस. थँक्यू बोलायला खूप वेळ आहे अजून. बरं अक्का, तू आज मी सांगेन ते सगळं ऐकायचं. ए, मी तुझं नेहमीच ऐकते ना. बरं चल, मग आपण सगळ्यांनी ना एक गेम खेळूया. गेम? तू बोल तर राधा, काय गेम आहे? तर गेम असा आहे, मी आधी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आणि तो प्रश्न ऐकल्या ऐकल्या तुम्हाला जे वाक्य किंवा एखादा शब्द आठवतो तो पटकन बोलायचा, वेळ न घालवता. ओके? मला नाही जमणार ते. मी नाही ए अक्का प्लीज, तू कबूल केलेस, तू खेळणार आहे. प्लीज ना, माझ्यासाठी. ए अक्का, आम्ही आहोत ना, आम्ही सगळे मदत करतो. टेन्शन नॉट. ए नाही नाही, चिटिंग नाही हा करायची. ज्याला प्रश्न विचारलाय त्यानेच उत्तर द्यायचं. ए मस्त आहे राधा, मी तयार आहे. पण प्रश्न कुठले आहेत? अरे हो, तू नको काळजी करूस, मी केली आहे सगळी तयारी. तर गजा काकापासून सुरुवात. आवडतं खाणं? ए राधा, हा विचार करतोय, चिटिंग आहे हा. हे असं नाही चालणार, त्याला सांग तू. ए हो, चिटिंग आहे, पटकन सांगायचं. हा, वडापाव. गुड. मनीष काका, आवडतं ठिकाण? आपलं घर. हे पण तू असताना. थँक्यू. आता अक्का, पटकन सांग, आवडती व्यक्ती? राधा. ए ही चिटिंग आहे हा. ए बघ, एकच काहीतरी नाव सांगायचं होतं तुला. ए नाही, असं नाही. तुला माहितीये मी तुमच्या दोघांपैकी एकाला नाही निवडू शकत. मी नाही केलं, मला नाही काय. का सॉरी या पुढी. बरं आता सत्या काका. बरं जाऊ दे, मला माहितीये तुझं उत्तर काय असणार आहे. देवाबाई, हेच ना? अरे नाही, आपण राधा बोलणार होतो. हे चिटिंग आहे याची. हो ना. बरं ऐक, देवाबाई, छान, सवालच नाही. आवडती व्यक्ती? राधा. राधा. जीव.
अक्का, आई, पांडे, भाऊ, डीन, कॉलेज, अलिबाग, डॉलीबाई.